त्रयोदशोऽध्यायः श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले। द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजून तया बाळप्पा विप्र असे झाला वर्तले ऐसे वर्तमान। बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिना आत्यानंदे करीत असे। स्वयंपाक दिग कराव्यासी लज्जा वाटतेच तयासी त्यात एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलतो सद्गुरु। बाळप्पा म्हणी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाची मन। स्वामी वन दैवतान्य नसेची थोर या जगी। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोण एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठवले। शिरते धरुणी करी घेऊन गेले बाहेरी पाहुणे ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपणा अपमान झाला। ते पासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगत समर्थांसी बाई ते शब्द दाडती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येतं तो चोळप्पा विकत स्वामी भक्त झाला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याची द्रव्यश बहुत असे सांप्रत लागली। दिवाळी सण येतं राजमंदिर माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्त समर्थांसी अर्पित होते चंद्रहारसी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येता तो येतं सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी असे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागदे। चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हांपासी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देते तर घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकुणी कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईंनी गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाची करी जो होता आजवरी तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणत असे। पहिलीच होती बाईचे मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगणे हर्ष तेव्हा समावे। चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तयाभरी समर्थ कृपेने होत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी बेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी त्याची करुण्या झोळी समर्थ करी घेतली। अलग शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला। त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे देते जिचे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझी फिटले ऋण स्वस्त आता असावे। पाहुणे द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्री चरण अंतरले। त्यासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान। राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामींजवळी पाजले त्यांनी उठून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपासी। चोळप्पाचे मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येती ते शिपाई उचलती चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावणे। चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करतात। कोण एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दुष्टतरी ताडण करी बहुसाळ ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथून असा केला विचार झाली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी। आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे येथून या कधी दुसरे दिनी समर्थांजवळी पातळे आपली आज्ञा घ्यावयासी बाळासी येतो या समयासी। अंतर्ज्ञाने समर्थांसी तत्काळ विदित झाले तेव्हा एका सेवेकराचं बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येतं त्यासी आसन दाखवावे। बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तर समजले निजे म्हणे आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन। विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले। श्री स्वामी समर्थ या मंत्र जप करतात एक वेळ दर्शन येतं हिशेब ठेव जपाचा काढून दिली बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोरासी माई नशी झाली। सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणा दावती। जे कोणी दर्शन येतं त्यासी बाई द्रव्य मागत धनधान साठवित अशा प्रकारे करुणे बाईची कृत्य दरबारी विरित केली थोरी बाईने राहावी दुरी श्री चरणांपासून परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती याकडे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणीसी भिवणी तैसे न केले त्यांनी समर्थ दर्शनासे एके दिली कारभारी पातले त्यासी बोलते समर्थ कैसा करिता कारभार
ऐसा ऐकून या उत्तर बरे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधती फौजदार. बाई करी शोक फार घेत उरबडवणी, फौजदारीसी समर्थ काही एक न बोलत, कार कीर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरता सरकारून तदवता 5 नेमून व्यवस्था केली असे द्रुपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेली बाळप्पासी, म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोले त्यासी, द्रव्याशा नाही आमासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तात सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ, त्यांवरील श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. असे बाळप्पन चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतांत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती त्याची सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयांची उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रुती होणे सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावर स्वामी कृपा न करती. समजावीची नमस्कारती, त्यावरती होती कृपाळू. पुढील अध्याय सुंदर कथा ऐका श्रुती देऊन चित्ता, जेणे निवार सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वनिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परितत्व त्रयोदशाध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. चतुर्दशोध्याय श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणागणा, जय जयाची अघशमना, जय जयाची परमपावना दीनबंधू जगद्गुरु. आपल्या कृपेनिशित त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावं. आपल्या कथा वदावया. बुद्धी देई स्वामी राया, चैत्र ऐकून श्रोतया संतोष हो भाऊ चाळ. कैसी करावी आपली भक्ती, हे नेहमी मंदमती परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे. प्रातः काळी उठणं, आधी करावे नामस्मरण, अंतरीत घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रातः कर्मे आटपोणी, मग बैसावे आसनी भक्त धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य करणे स्वामींच्या. षोडशोपचारी पूजन करावे समधावे करुणा, धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखी म्हणे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पै. अजानुभाऊ सुहास्य वदन, काषाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी. मग करावी प्रार्थना. जय जयाची अघरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाची पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, स्वरसाक्षी करुणालया, भक्तजन तारया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विराधा तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझे लायदे आदिपद्याग्न, कोठे नसे पाहता, असूने निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंडित झाले सर्व. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्त्रमुखी निशिती, शिणला ख्याती वर्णिता. दृढ ठेवीला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षी दिनानाथा, दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावीची आपल्या मना, कृपा समुद्र या मीना, आश्चर्य द्यायची सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन विसरून, ही लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याची पाव पहिले तिर, तोडाम तरणी साचर, प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्य तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना, न बारतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसून, ज्ञानान हृदय प्रकटापे. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखही निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने होवा सुगम, दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्धता, न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गांची पोषण, न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान, कृपा करुणे समर्था. असूने संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुख मज लागी. अशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषिनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणं, उपोषण सोडावे. त्याने वाढेल बुद्धी, सत्य सत्य त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी,
करतात ते स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र ते सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियाधिका लागोणे मुख्य जप हा चौवर्णी स्त्रियांनी निशिदिनी जप याचा करा प्रसंगी माणस पूजा करता तेही होय प्रिय होय समर्था स्वामीचे तर वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसे करावी स्वामी भक्ती हे निर्णवी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिळवू नये लोकांत ज्याची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती त्यांची. दंभे षडोपशापचर पूजिता परी प्रिय नवीची समर्था भाव्यपत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराजी छंदा कृपा करुणे पूर्वावे. स्वामीचे तर सारामृत नाना प्रभू कथा समज सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोड हा शिवरस्तु शुभांगं भवतु. पंचदशोध्याय श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन हठ योगादिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वारता तेथे काही नुरीची वर्धत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तयाते या भवसागरी निश्चय तारती समर्थ. सर्व कामना पुरवण अंति दाविदी सुरभुवन जी नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामांत राहत असत श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी. आपली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाची चित्ती स्वच्छ वर्तन करती काही न जाणती जन वार्ता. कोणासी भाषण न करती कवणाची गृह न जाती दुष्टोत्तरी जन ताडती तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती नसी ज्यांची चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. सुखदुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ती आणि वन दोन्ही जयांसारखी परमेश्वर रूप येती. असे ज्यांच्या वाटे चित्ती ते करीत स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेरी राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत सहज वनामाची जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कंटक शय्या करुणा तियेवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटक शय्येवरी केले. अष्टभावी दाटुणी माथा ठेवी श्रीचरणी मनी कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला होता तत्वता तो कर जोडणी स्वविता झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका कृपा घणा भक्त पालका पाप ताप दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु. पाहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषिली यती वरदस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाची. बसप्पाची श्रीचरणी मन जडले तै पासुनी राहू लागलं निशिदिनी स्वामी सनिध आनंदे. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणे हसत कुटील जनतयाते. वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करतसे आकांता मने घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन परी मोल मजुरी करुणा करीत होतो उपजीवन आता काय करावे. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरी बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त ज्यांना पद न भीत नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होणी सावधान चित्त देऊने ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. आरीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नबल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह सोहींकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुणी ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो त्याचे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितुकी पाहिजे तितुकी घेई नग करी अनुमान काही दैव तुझे उदेले. असे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्प त्वरित सतोर उचलून घेत तो सर्व सर्प झाले गुप्त तेजेही नष्ट झाले. तेथून या परतले स्थूर ग्रामामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. असे नवल देखुनी चकित झाला अंतकणे माथा ठेवी श्री स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जादेवे सत्वर सुखी कराव संसार दारा पुत्र पोषिजे
आनंदोनी मानसी बसप्पा केला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होत समर्थांची वार्ता नूरेची दैन्याची याविषयी बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे आता दरे पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरसन जाय ते पद रात्रंदिन प्रेमी विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करुणे स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रमूर्त नाना प्राकृत कथा समत सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण श्री रस्तु शुभम.